सर्व संतांना अभिवादन करून आज शेतकऱ्यांच्या असूळ मेळाव्यासाठी मार्गदर्शक म्हणून आलेले माझे मित्र प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू, दुसरे माझे मित्र या माढा मतदारसंघातले विद्यमान अभ्यासू खासदार धैर्यशील मोहिते पाटील, या तालुक्याचे आमदार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब पाटील आणि कैलास पाटलांचा फोन आला, उद्धव साहेब आल्यामुळे ते सोलापुरातून गेले, थोड्याच वेळास लंके साहेब देखील इथं पोहोचतात असा त्यांचा मेसेज आलेला आहे। या सर्व मंडळींचं, पत्रकारांचं, बंधू भगिनींचं आणि शेतकरी कामगार पक्षाचे सर्व नेता मंडळी, कार्यकर्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांचे सर्व नेते मंडळी, कार्यकर्ते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे सर्व कार्यकर्ते, नेता मंडळी, प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व नेते कार्यकर्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते, बळीराजा शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते आणि काँग्रेसचे देखील आलेले कार्यकर्ते यांचं सर्वांचं मी पक्षाच्या वतीनं आभार मानतो, अभिनंदन करतो। बांधवांनो, गेली 3 महिने झालं धैर्यशील भैया आमची पहिली मीटिंग झाली पुण्यामध्ये। बच्चूभाऊ होते, राजीव शेट्टी होते, सर्व शेतकरी संघटनेचे नेते होते। त्या मीटिंगला मला वाटते त्या दिवशी मी नव्हतो, पण आमचे अजित पाटील प्रतिनिधी होते। त्यावेळेस आम्ही ठरवलं की या विद्यमान सरकारला जाती जातीत भांडणं लावायचे आहेत, मग ह्यातून वेगळा काय विषय देता येईल आपल्याला, तर आम्ही शेतकऱ्याचा मुद्दा दिला। कुणला जातीचं नाव घेऊ, कुणला धर्माचं नाव घेऊन राजकारण करायचं आहे, आम्हाला शेतकऱ्याचं नाव घेऊन, शेतमजुरांचं नाव घेऊन, दिव्यांगांचं नाव घेऊन, कामगारांचं नाव घेऊन आणि मेंढपाळांचं नाव घेऊन जर आपल्याला समाजकारण करता आलं तर ते करण्याचा आपण प्रयत्न करावा, अशा लेवलची पहिली मीटिंग झाली। दुसरी मीटिंग झाली औरंगाबादला, त्यांना देखील सर्व शेतकरी संघटनेचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश टोपे साहेब, शिवसेना उद्धव साहेब गटाचे कैलास पाटील, बच्चू कडू, राजू शेट्टी, आम्ही प्रत्येक ठिकाणी होतो। माझ्या माहितीप्रमाणे 33 जिल्ह्याचा आम्ही दौरा पूर्ण केला, बांधावर गेलो आणि ठरवलं की बाबा रे, आपल्याला शेतकऱ्याला काय करता येईल, जागं कसं करता येईल, त्या माध्यमातून हा प्रोग्राम झाला। मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार साहेबांशी बोलणं झालं, नंतर आम्ही उद्धव साहेबांशी देखील बोललो, राज साहेबांशी देखील बोललो। अशा साऱ्या लोकांची मोठ बांधून जर आपल्याला काय करता आलं तर तो प्रयोग करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। म्हणून आम्ही स्वतः जिथं जिथं, आता काल बच्चूभाऊ अमरावतीला होते, म्हणून ते कलेक्टरलाच कोंडून ठेवलं होतं, तुम्ही रात्री तिथून निघाले। मीही रोज एका कुठल्या तरी जिल्ह्यात, कुठल्या तरी तालुक्यात आम्ही असतोय। माझी तुम्हाला विनंती आहे, हा शेतकऱ्याचा लढा, हा स्वाभिमानाचा लढा आहे, सत्याचा लढा आहे। ज्या महात्मा फुलेनं शेतकऱ्यांचं असूड लिहिलं, त्या शेतकऱ्यांचा असूडचा आज हंटर खासदार साहेबाला दिला, बच्चूभाऊला दिला, बाबासाहेबाला दिला, ते हंटर मारण्यासाठी दिलेलं आहे। आमच्या खासदारांनी बुद्धिशील बोलले, पण आमचं म्हणणं आहे खासदार साहेब ते गोड बोलतात का हे न बघायचं आहे ना, उलटूनच टाकण्यासाठी आजची सभा आहे, उलटूनच टाका। बच्चूभाऊ, चूक माझी बी होती, थोडी तुमची बी होती आपण ह्यांना आणायला, का तर त्यावेळेस खासदार साहेब तुम्ही आम्हाला विचारतच नव्हता, काँग्रेसवाले सुद्धा विचारत नव्हती, ती बघा वाचलंय नगराध्यक्ष आमचं बनेरवार साहेब, ती बी आम्हाला विचारत नव्हती। म्हणून आम्ही गंमत करण्यासाठी काय केलं, मुंडे साहेबांनी सांगितलं, म्हणून मी, राजू शेट्टी असेल, बच्चूभाऊ असतील, आठवले साहेब असतील, सर्वात थोड्यानी 4-5% मताचा खेळ केला। आज आम्ही लय मोठं बोलत नाही, बच्चूभाऊ आणि मी, राजू शेट्टी, आम्ही दोघं चौघ आहे, कमीत कमी यांची 24% मतं तरी लॉस करू, लॉस 24%। आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला 24% मतं लागतात, किती 24%। आणि आम्ही जर 24% त्यांच्याकडून काढून घेतली तर हे पंतप्रधान मुख्यमंत्री कसे होतील, होतील का तुम्ही सांगा बरोबर। मग विजयसिंह मोहिते पाटलांचं आमच्या स्वप्न होतं स्थैर्यीकरण भीमादेव, ते पास करू ना आपण, त्यांना मागायची गरज लागणार नाही। आय एम नॉट डिमांडर, वी आर ए कमांडर, आम्ही भीक मागणार नाही। आम्हीच तुम्हाला सत्तेत बसवलं होतं, सत्तेच्या पाय उतार करण्यासाठीच आम्ही देखील घरादाराचा त्याग केलाय, तुम्हाला घरी बसवणार, बांधावर घरी बसवणार। आम्ही सत्तेत असो अगर नसू, पण आमचे कार्यकर्ते सत्तेत डेफिनेटली बसतील, यासाठी प्लॅनिंगची योजना चालू आहे बांधवा। तमाम शेतकऱ्याला विनंती आहे, बाबा
मागल्या 8 दिवसापूर्वी तुमच्या गावात एक तालुक्यात एक प्रोग्राम झाला, त्याच्यापेक्षा डबल आणि शोषित आजचा प्रोग्राम तुमचा झालेला आहे. बाबासाहेब पाटील हे लक्षात ठेवा. तुम्ही आज विजय झालेला आहे. ज्या गणपतराव देशमुखाचा त्याग आणि कष्ट, सरकारवर्षी मोहिते पाटलांचा त्याग, विजयदादाचा देखील त्याग आहे. विजयसिंह मोहिते पाटील देखील त्यागी माणूस आहे. बांधवांनो, विकासाच्या दृष्टीने आम्ही हे करत गेलो तर वेळ लागणार नाही. मला आणि बच्चू भाऊला काय नाही, आम्ही दोघंही फकीरच आहे. फकीर बरोबर आहे का? फकीर आहे. आम्ही करू ते गरिबासाठी करू, वंचितासाठी करू. ह्यांना मस्ती आहे आम्ही ह्यांचा आमदार फोडू, ह्यांचा पक्ष फोडू. खासदार साहेब, ही खरंच भाजपला मोठी असती तर कशाला पवार साहेबांचा पक्ष फोडायचा, कशाला उद्धव साहेबांचा पक्ष फोडायचा? अहो त्याचा राहू द्या, माझाही फोडायचा प्रयत्न केला. म्हणजे ही जर खरीच एवढी कॅपेबल होती, ह्यांच्यात जर इम्युनिटी होती, तर मग ह्याला फोड त्याला फोड कशाला पाहिजे होतं? अरे आम्ही स्वाभिमानाने जाणारे माणसं आहे. गेला तर गेला आमदार खासदार, भेटणार नाही. हजारो खासदार आमदार तयार केला, पण तुमचं सरकार ठेवणार नाही. मोदी साहेबाचा असू द्या किंवा देवेंद्रचा असू द्या, आमच्या जीवावर तुम्ही तिथं बसला होता. आम्हाला माहित आहे तुमचं वीक पॉइंट. आमचं वीक पॉइंट काय देखील नाही. आमचं वीक पॉइंट काय देखील नाही. म्हणून आम्ही सांगू इच्छितो शेतकरी बांधवांना, तुम्ही स्वाभिमानाच्या मागे उभा राहा. आमची तुम्हाला विनंती आहे. त्यांनी काय करावं, ईव्हीएम हटवावं. ईव्हीएम हटवावून मस्ती दिखावून काय करायचं बघू आम्ही त्याला. ईव्हीएम हटाव, देश बचाव ही भूमिका असेल. माझी आपल्याला विनंती आहे छोट्या छोट्या पक्षांना देखील, मी असेल, बच्चूभाऊ असेल, तुम्ही धैर्यशील भाऊ आणि काँग्रेसवाल्यांनी वगैरे समजून घेतलं पाहिजे. तुम्ही काय केलं पाहिजे, वाड्यातून खाली आलं पाहिजे, थोडंसं वाड्यातून. आम्ही तर बोर्डवर फिरतोय. पोलिंग बूथवर चालायचा प्रयत्न करा, लोकात मिसळायचा प्रयत्न करा. ह्यांची हेलिकॉप्टर कुठंच लँड होणार नाही. ह्यांची हेलिकॉप्टर कुठंच लँड होऊन देणार नाही. आम्हाला काय ईडी बिडी काय बांधकाम नाही, काहीच नाही. डिझेलला पैसे नाही तर ईडी कोण पकडते आम्हाला. आता आलो त्या दोलतड्यातून 4000चं डिझेल भरलं मला. 4 दिवस फिरतोय, मला 2 लाख रुपये नोटांचा हार मिळाला. 2 लाख. काल त्या बहेला गेलो बोरगावला, बाबा आपल्या जयंत पाटलांच्या गावा शेजारी आमच्या गणेशवाडी, तिथं मला 7000चा हार मिळाला. इंदापूरला 50,000चा मिळाला. काल त्या सांगोल्याला आटपाडीला गेलो, तिथं 12,000चा मिळाला. आणि आज त्या हेड्यात मला माहित होता पंप कोणाचा आहे, तेल भरायला पैसे द्यायला गेलो होते. म्हणजे साहेब जावा चला, पैसे नाही देत. त्यामुळे आम्हाला दवाखान्याला कपड्याला पैसे कोण घेत नाही. त्यामुळे माझी विनंती आहे, तुम्ही फक्त मताला विकू नका, मताला विकू नका, मताला विकू नका. काही बिल्डरांना वाटतंय की आम्ही फार मोठा आहे, काय देखील नाही. तुम्ही स्वाभिमान फक्त घाण ठेवू नका. आम्ही तुमची लढाई लढल्याशिवाय, जिंकल्याशिवाय राहणार नाही बांधवांनो. 28 तारखेनंतर शेतकऱ्याचं आंदोलन, बच्चूभाऊ वगैरे आम्ही नागपूरला घेतोय. तिथं जर 1.5 लाख लोक आपली हजर राहिली तर सरकार हादरल्याशिवाय राहणार नाही. आणि 28 तारखेला आपण यावं ही माझी तुम्हाला विनंती. आम्ही आहे, आम्ही थांबणार आहे, तिथंच थांबणार आहे. आपण त्यांना वाटायचं आहे ना, शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, आम्ही दुधाचा दर मागू, ह्याचा मागू, तुम्ही तिथं आम्हाला साथ दिली पाहिजे. काय होतंय, आम्ही म्हणतो शक्तीपीठ बनवलं नाही पाहिजे आणि ह्यांना 5 पटी दिलं का आमच्या परस्पर पैसे घेऊन देतात. आम्ही म्हणलं दुधाचा दर नको म्हणून पंढरपूरला आंदोलन केलं. रात्रीच्या 12 वाजता दुधाचं टँकर गेलं ना आमच्याकडे बसले, ते दूध तर चालू झालं. अरे भारतात पहिला मंत्री मी कॅबिनेट होतो की दुधाला दर सर्वात जास्त दिला होता, सर्वात जास्त दूध द्यायला. एक्सलंट मिनिस्टर म्हणून भारताच्या पंतप्रधानांना सत्कार केला. आम्हाला सत्ता द्या पूर्ण. बच्चू कडू तुम्ही मुख्यमंत्री व्हा, मला काही संधी नाही. मला दिल्लीला फक्त पाठवताना मदत करा. आपण ह्यांना हा सणारच हाणू, तुम्हाला सांगतो काळजी करत काम नाही, काय नाही. मुख्यमंत्र्यांना लय माणसं लागते, त्याची काही गरज नाही. एक आमचं लय नाही, ह्या साऱ्या मिळूनच तुमचं याला आमदार आहेतच. मला वाटतं उद्धव साहेबांचा आमदार जास्त आहेत. आम्ही फक्त माझ्या 100च्या वर जर आपण आकडा गेला तर सरकार यांचं राहून देत नाही. सरकार यांचं राहून देत नाही बांधवांना. आणि आता त्यांच्यातली काही माणसं आहेत ते आमच्याकडे लाईन मारायला लागली की त्यांची विद्यमान माणसं आहेत. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आत्मविश्वासाने चालण्याचा प्रयत्न करा. 30 वर्षापूर्वी ह्याच गिरडीगावच्या स्टेजवर आम्ही सांगितलं होतं आम्ही एक दिवस सत्ता करू. आज मी माजी मंत्री म्हणून गिरडीच्या ग्राउंडवर आलो आहे, लक्षात ठेवा.
एक दिवस जर बच्चू कडून मुख्यमंत्र्यांना साथ दिली तर मी बी पंतप्रधान म्हणून हेलिकॉप्टर घेऊन इथं येईल, हे लक्षात ठेवा, त्याची काळजी करू नका. म्हणून माझी तुम्हाला शेतकऱ्यांना विनंती आहे, आम्ही शेतकऱ्याची पोरं आहे, शेतकऱ्याची पोरं शेतकऱ्याच्या हितासाठीच काम करणार आहे. म्हणून आम्हाला साथ तुम्ही द्यावी, साथ द्यावी. आज चाललंय जिकडे जाईल तिकडे ह्यांचं वादळ काय देखील घाबरायचं कारण नाही. लोकसभेला काय झालं, लोकसभेला ह्यांचा विजय झालता का नाही? नंतर जरी ईव्हीएमची भानगडी केली नसती आता यांचं सरकार आलं नसतं. प्रत्येक विधानसभेत त्यांनी 20,000 रुपये 20,000 मतं ऍड केली ती. दुर्दैव एवढं की माझ्या पक्षाचा अक्कलकोटचा आमदार सुनील बंडगर, तो दादाने भरपूर खर्च केला. त्याच्या गावात 0 मतदान आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराला. त्याच्या आईचं नाही, बायकोचं नाही, भावाचं नाही, त्याचंही मतदान नाही. मी पहिली पत्रकार परिषद घेतली होती दिल्लीला की ईव्हीएम बदला आणि देश वाचवा, संविधान वाचवा. आम्ही पहिल्याच उठलं म्हटलं होतं. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, ईव्हीएम बॅन करण्यासाठी देखील आंदोलन करावं लागेल आणि रस्त्यावर यावं लागेल. जशाच तसं उत्तर द्यावं लागेल, जशाच तसं टिट फॉर टॅट. त्याने एक मारले तर आपण मी 2 मारायची तयारी ठेवा, तर तुम्ही टिकणार आहे बांधवा. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, 28 तारखेला महाएल्गार शेतकऱ्यांचा आहे आणि नागपूरला आहे. आपण मंडळींनी तिथं येण्याचा प्रयत्न करावा, आमचा हौसला वाढवण्याचा प्रयत्न करावा. आम्ही यांना सुट्टी देत नाही, काय सुट्टी देत नाही, बिलकुल सुट्टी देत नाही. आम्ही आमचं थम्पिंग मेजॉरिटीचं सरकार आणण्यासाठी अहोरात्र जीवाचं रान करू. साऱ्या मित्र पक्षांना एखादी जागा अध्यक्षीला आम्हाला कमी द्या, पण आपण एकत्र बसूया. आम्ही म्हणणार नाही की आम्हाला हेच जागा द्या म्हणून, परंतु त्या गोष्टीनं घडत गेलं तर उद्या विश्वास वाढत जाईल. आज ह्यांची सत्ता आहे, उद्या ह्यांची सत्ता राहणार नाही, एवढा तुम्हाला शब्द देतो. आणि आपण मंडळी सर्वजण आला, बच्चूभाऊ आले, खासदार साहेब आले, बाबासाहेब आले, सर्वांचं मी हृदयातनं आभार मानतो, अभिनंदन करतो. आणि आपण 28 तारखेला नागपूरला याचाल असं अभिवादन करून आताच मला वाटतं निलेश लंके साहेब येतील. बच्चू भाऊंना विनंती करतो की तुम्ही लोकांना तुमच्या वराडी भाषेत प्रबोधन करा, एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय भारत. बीएन जनमत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या हक्काचं आपलं न्यूज.